समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहित पाणिं मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। अध्याय 15 ओवी क्रमांक 313। विश्वमाऊली विश्वसंत श्री ज्ञानोबाराय, वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, सर्व संतांच्या आशीर्वादाने, कृपेने, अनुग्रहाने, दयेने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळेचा आनंद घेत आहोत। आणि त्यामध्ये आज 19व्या दिवसाचं हे द्वितीय सत्र महाराजांच्या आज्ञेने माझ्याकडे आलेले आहे। अध्याय सुरू आहे 15वा। हा 15वा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 15व्या अध्यायामध्ये खूप विचार येऊन गेलेत, अनेक प्रकारचे विचार येऊन गेलेत। का 15वा अध्याय महत्त्वाचा आहे याच्यावर आपल्याला विचार करायला बिलकुलही वेळ नाही, त्यामुळे आपण लवकर सुरुवात करूया। 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानोबारायांनी श्रीगुरूंचं वर्णन केले, वस्तुनिर्देश रूप मंगल केलेले 28 ओव्यांमध्ये। पुढे ज्ञानोबारायांनी विषय असा मांडला की 14व्या अध्यायाच्या अंती भगवान परमात्म्याने हा निर्णय केला की ते ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, अशा प्रकारचा सिद्धांत सांगितला। मग ज्ञानोबारायाने तिथून पुढे विषय सांगायला सुरुवात केलाय। माऊली म्हणतात मोक्ष प्राप्त करायचा असेल तर ज्ञान पाहिजे, ज्ञान प्राप्त करायचं असेल तर वैराग्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, तैशी विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही, म्हणून वैराग्याचा विचार सांगितला। बरं ठीक आहे, मोक्षाकरिता ज्ञान पाहिजे, ज्ञानाकरिता वैराग्य पाहिजे, परंतु वैराग्य तरी कसं प्राप्त होईल याच्याकरता ज्ञानोबारायाने तो स्वतः विचार सांगितला। तैशी संसारा या समजता जाणी जे जय अनित्यता तै वैराग्य दौडिता पाठी लागे। या संसार वृक्षाला अनित्य समजा, अनित्य मिथ्या असं समजल्यानंतर तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल, वैराग्याचा विचार सांगितला। मग वैराग्य संसाराला मिथ्यात्व जाणल्याने होत असेल तर संसाराला मिथ्यात्व ते आहे कसं, संसार मिथ्या आहे तरी कसा नेमका, हा विचार सांगायला ज्ञानोबारायांनी सुरुवात केला, अध्यारोप केला। माऊली म्हणतात हा संसार वृक्ष कसा आहे, ऊर्ध्व मूलम अधःशाखम, अशा प्रकारे 2 श्लोकामध्ये अध्यारोप केला। अध्यारोप केल्याच्या नंतर पुन्हा 3ऱ्या श्लोकामध्ये ज्ञानोबारायांनी या संसार वृक्षाचा जो अध्यारोप केलाय याचा अपवाद केला। आणि अपवाद केल्याच्या नंतर, अध्यारोप आणि अपवादाच्या नंतर जे उर्वरित शेष तत्व राहिलेलं आहे ते तत्व आहे तरी नेमकं कसं याचा विचार केला। आणि त्या तत्वाला जाणणारे पुरुष त्यांची काय अवस्था होत असते हा विचार प्रस्तुत आपल्या विषयामध्ये सुरू आहे। ते तत्व आहे कसं, ततः पदम तत्परिमार्गितव्यम न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः, अशा प्रकारचा विचार सुरू आहे। ते तत्व, ते पद, ते स्वरूप की ज्या स्वरूपाला हे ज्ञानी लोक प्राप्त झाले असता पुन्हा माघारी येत नाहीत, असं जे स्वरूप आहे ते नेमकं आहे कसं त्याचा प्रस्तुत ओव्यांमध्ये विचार केलाय। म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडते वस्तूचे या प्रकाशा, या लागे तेजसे तेजसा ते वस्तूचे अंग। म्हणून म्हणजे वरच्या ओवेशी संबंध आहे। चंद्र सूर्यांच्या प्रकाशी प्रकाश जे, चंद्र सूर्यांच्या मानसी, चंद्र आणि सूर्याच्याही मनामधील ज्याचा प्रकाश आहे असा असणारा जो की ज्याचा प्रकाश चंद्र आणि सूर्य यांच्याही मनामध्ये आहे असं जे तत्व आहे। म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूची या प्रकाशा, वस्तूची या प्रकाशा चंद्र सूर्य कडवसा पडती। वस्तू म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याच्या प्रकाशानेच चंद्र आणि सूर्य हे कडवसे पडलेले आहेत। कडवसा म्हणजे कवडसा, भगवान परमात्म्याचा हा मूळ प्रकाश आहे। तात्पर्य बोलण्याचं इतकं आहे की माऊलींना हे सांगायचे की मूळ प्रकाश हा भगवंताचा आहे आणि त्या भगवंताच्या प्रकाशानेच चंद्र आणि सूर्य यांच्या ठिकाणी प्रकाश आलेला आहे। चंद्र आणि सूर्य हे जणू काय त्या भगवान परमात्म्याच्या प्रकाशाचे कवडशे आहेत, म्हणजे मूळ प्रकाश आलेला आहे। जसं सूर्याचा प्रकाश हा मूळ आहे समजा व्यवहारामध्ये, आणि एखादा काच वगैरे आपण लावला त्याचा कवड सापडतो भिंतीवर, विशेष प्रकाश ज्याला आपण म्हणतो तो कवड सापडतो। त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात की भगवान परमात्म्याचा हा मूळ प्रकाश आहे
मुख्य प्रकाश आहे आणि त्या मुख्य प्रकाशाचेच हे चंद्र आणि सूर्य जणू काय कवडशे आहेत. म्हणजेच त्या भगवंताचाच प्रकाश यांच्या ठिकाणी आलेला आहे. चंद्र सूर्य कवडसा पडते या लागे, त्यामुळेच तेज जे तेजसा ते वस्तूचे अंग, तेजसा जे तेज ते वस्तूचे अंग आहे. तेजस म्हणजे जे काही तेजस पदार्थ आहेत, जे काही प्रकाशित पदार्थ आहेत, प्रकाशमान आहेत, त्यांच्या ठिकाणीही ज्याचं तेज आहे अशी जी वस्तू आहे तेच या भगवंताचं किंवा या परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि जयाच्या प्रकाशी जग हरपे चंद्रार्केशी सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी. आणि जयाच्या प्रकाशी चंद्रार्केशी जग हरपे, ज्याच्या प्रकाशाने अर्थात ज्याचा प्रकाश झाला असता, प्रकाश म्हणजे या ठिकाणी ज्ञान असा अर्थ आहे, ज्या भगवान परमात्म्याचं ज्ञान झालं असता चंद्रार्केशी जग हरपे, चंद्र आणि सूर्य यांच्यासहित संपूर्ण जगाचाच बाध होऊन जातो, जगाचीच निवृत्ती होऊन जाते असा जो प्रकाश आहे. वास्तविक जर आपण व्यवहार दृष्टीनं पाहिलं तर सूर्याचा प्रकाश झाल्यानंतर जगताचं ज्ञान आपल्याला होतं, जगाचा प्रकाश होतो, सूर्याच्या प्रकाशाने जगाचा प्रकाश होतो. परंतु हा भगवंताचा प्रकाश असा आहे की त्याचा प्रकाश भगवत रूपी भगवान परमात्मा रूपी सूर्य उगवल्याच्या नंतर हा जगत रूपी जो अंधकार आहे याचा पूर्ण नाशच होऊन जातो. जगताचं ज्ञान होतं असं नाही की चंद्र सूर्यासहित संपूर्ण जगतच मावळून जातं, असा हा अलौकिक भगवंताचा प्रकाश आहे. त्याला उदाहरण सांगतात, जैसी दिनोदयी सचंद्र नक्षत्रे, ज्याप्रमाणे दिवस उगवल्याच्या नंतर सूर्य उगवल्यानंतर सचंद्र नक्षत्रे, चंद्रासहित संपूर्ण नक्षत्रे तारे यांचा प्रकाश जणू काय लुप्तप्राय होतो, लुप्त होतो, त्याचा लोप होतो. त्याप्रमाणे भगवंताचा प्रकाश झाल्याबरोबर जगासहित चंद्र सूर्यासहित संपूर्ण जग हे मावळून जातं. ना तरी प्रबोधलिये वेळे ते स्वप्नीची दिंडी मावळे, का नुरेचे सांज वेळे मृगतृष्णिका. ना तरी प्रबोधलिये वेळे, प्रबोध म्हणजे जागृती, जागृतीमध्ये आल्याच्या नंतर स्वप्नीची दिंडी मावळे, स्वप्नामध्ये जो काही समुदाय आहे, जो दिंडी म्हणजे मेळावा आहे, तो संपूर्ण मेळावा नष्ट होऊन जातो. का नुरेची सांज वेळे मृगतृष्णिका, सांज वेळे म्हणजे संध्याकाळ, संध्याकाळच्या वेळी मृगजळ राहत नाही, कारण मृगजळ हे दुपारच्या वेळी भासतं, प्रखर प्रकाशामध्ये भासणार आहे. प्रखर प्रकाश असेल तरच मृगजळ दिसतं, प्रखर प्रकाश नसेल तर मृगजळ दिसत नाही. संध्याकाळच्या वेळेस ज्याप्रमाणे मृगजळ न दिसावं त्याप्रमाणे पुढे सांगणार आहे. तैसा जिये वस्तूच्या ठाई कोणीच का आभासू नाही, ते माझे निजधाम पाही पाटाचे गा. तैसा जिये वस्तूच्या ठाई, ज्या वस्तूच्या ठिकाणी, वस्तू म्हणजे देव परमात्मा, त्याच्या ठिकाणी कोणीच का आभासू नाही, त्याच्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा आभास नाही. कोणता आभास? द्वैत रूपी आभास, जगत रूपी आभास, अज्ञान आणि अज्ञान कार्य जगत, कोणत्याही प्रकारचा आभास भगवंताच्या ठिकाणी नाही. ते निजधाम पाही पाटाचे गा, ते माझं निजधाम आहे, ते माझं खरं मूळ स्वरूप आहे की जे पाटाचे म्हणजे अतिशय मुख्य. पुढती जे तेथ गेले ते न घेतेची मागवती पावले, महोदधे का विनले स्रोत जैसे. पुढती म्हणजे पुढे, जे तेथ गेले, तेथ म्हणजे त्या स्वरूपाला प्राप्त झाले, जे म्हणजे जे भक्त, ते न घेतीची मागवती पावले, ती मागची पावलं घेत नाहीत. म्हणजेच ते ज्या स्वरूपाला प्राप्त झाले त्या स्वरूपापासून ते कधीही च्युत होत नाहीत, माघारी पुन्हा पुनरावृत्तीला येत नाहीत. महोदधी का मिनले स्रोत जैसे, ज्याप्रमाणे मोठ्या समुद्राला, महोदधी म्हणजे महासमुद्र, त्या समुद्राला एकदा का नदीचे प्रवाह मिळाले की पुन्हा त्या नदीला वेगळा प्रवाह शिल्लक राहत नाही, ती नदी पुन्हा माघारी येत नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. त्याप्रमाणे एकदा का नदीचे प्रवाह समुद्राला मिळाले की पुन्हा ते प्रवाह रूपाने शिल्लक राहत नाहीत. त्याप्रमाणे एकदा का परमात्म्याचं ज्ञान झालं की ते भक्त पुन्हा पुनरावृत्तीला येत नाहीत. का लवनाची कुंजरी होय चिना माघारी परती जैसी. का लवनाची कुंजरी, कुंजरी म्हणजे हत्तीन, कशाची हत्तीन? लवनाची, मिठाची हत्तीन तयार केली. मग लवण सागरी सुदलिया, लवण रूपी, लवण सागरी म्हणजे खारा समुद्र, या समुद्रामध्ये सुदलिया म्हणजे घातली असता. होतं काय? होयची ना माघारी परती जैसी, एकदा का मिठाची हत्तीन समुद्रामध्ये टाकली की ती पुन्हा माघारी येईल का? येणं शक्य नाही. लवण मिळविता जळे नोहे सारिता निरळ, एकदा का लवण पाण्यात टाकलं की ते माघारी पुन्हा येत नाही. त्याप्रमाणे नाना गेलिया अंतराळा न येतेची वन्नी ज्वाळा, नाना गेलिया अंतराळा, नाना गेलिया अंतराळा,
न येतीची वन्ही ज्वाळा, वन्ही ज्वाळा अंतराळा गेलिया न येतीची. एकदा का वन्ही ज्वाळा, अग्नीच्या ज्वाळा आकाशामध्ये गेले तर ते पुन्हा येत नाहीत, परंतु नाना आलेले आहेत. नाही तप्तलो हवनी जळा निघणे जेवी, जेवी तो तप्तलो हवनी जळा निघणे नाही. एकदा का तापलेल्या लोखंडावर पाणी टाकलं की तिथंच त्या पाण्याचा नाश होतो, ते पाणी परत माघारी येत नाही. तसंच त्याप्रमाणे तेवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. तेवी त्याप्रमाणे मजसी एकवट, माझ्याशी जे एकरूप झाले, जे झाले ज्ञाने चोखट, ज्ञानाने जे शुद्ध झाले, माझ्याशी एकरूप झाले, तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्याप्रमाणे तापलेल्या लोखंडावरचं पाणी परत येत नाही, समुद्राला गेलेली गंगा परत येत नाही. त्याप्रमाणे त्या उदाहरणांप्रमाणे तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा. त्या भक्ताची पुनरावृत्तीची वाट मोडलेली आहे, तो पुन्हा जन्माला येत नाही. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राहू, पार्थू म्हणे जे जे पसावू, परे विनंती एके देव चित्त देतो. तेथ त्या ठिकाणी असा विषय सुरू असताना अस्मिन विषयी प्रज्ञा पृथ्वीचा राहू, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, हीच कोणी पृथ्वी, प्रज्ञारूपी पृथ्वीचा राजा असा असणारा पार्थू म्हणजे अर्जुन म्हणे, काय म्हणे, जी जी महाराजजी महाराजजी. कारण भगवान परमात्मा इतकं ते ज्ञानी, ते तत्व, ते स्वरूप आणि त्या स्वरूपाला प्राप्त झालेला पुरुष माघारी कसा येत नाही हे सांगण्यामध्ये एकदम गर्क होऊन गेलेत, एकरूप होऊन गेला भगवान परमात्मा. मग असं बोलल्याबरोबर की जे भक्त त्या स्वरूपाला प्राप्त झाले असता माघारी येतच नाहीत, असं बोलल्याबरोबर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये एक प्रश्न उत्पन्न झाला, एक शंका उत्पन्न झाली. पण भगवान तर एकदम त्या चिंतनामध्ये गर्क झालेत. हे पाहून अर्जुन दोंडा जी जी म्हणतोय, महाराजजी महाराजजी थांबा, एक मिनिट, काय मला एक शंका आली. म्हणे जी जी पसावू, पसावू म्हणजे तुम्ही बोलत आहात, तुम्ही हे मला सांगत आहात, हा तुमचा मला प्रसाद आहे, पण परी विनंती आहे की देव चित्त देतो. परंतु देव विनंती आहे की माझी एक तुमच्याकडे विनंती आहे, एक प्रार्थना आहे, चित्त देतो, माझ्याकडे लक्ष द्या. तरी देवेशी स्वये एक होती, मग मागवते जे न येते, ते देवेशी भिन्ना ते की अभिन्न जी. प्रश्न केला अर्जुनाने. तरी देवेशी स्वये एक होती, जे भगवान परमात्म्याशी स्वतः एकरूप झाले, मग मागवते जे न येते, त्या भगवंताला प्राप्त झाल्याच्या नंतर जे पुन्हा माघारी पुनरावृत्तीला येत नाहीत, ते भक्त देवीशी भिन्न आती की अभिन्न जी, ते भगवान परमात्म्याशी एकरूप आहेत. अर्थात ते भगवान परमात्म्याचा आणि त्यांचा नित्य अभेदच आहे का, त्याचा आणि भगवान परमात्म्याचा भेद आहे, अशा प्रकारचा प्रश्न केलाय. जरी भिन्नची अनादि सिद्ध, तरी न येती हे असंबद्ध, जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा. जरी भिन्नची अनादि सिद्ध. आता अर्जुन त्याच प्रश्नाचा काय करतोय, उकल करतोय की माझा प्रश्न मला विचारण्याचं कारण काय आहे. त्या प्रश्नाचा उकल स्पष्टीकरण पुढे देतोय की जरी भिन्नची अनादि सिद्ध, म्हणजे प्रश्न असा आहे की ते भक्त भगवंताशी भिन्न आहेत की अभिन्न आहेत, असा प्रश्न आहे. आता त्याच्यावर पुन्हा अर्जुन असं म्हणतोय की जर भिन्न असतील तर काय होईल आणि अभिन्न असतील तर काय होईल. कोणीकडूनही भगवान परमात्मा बोलला, याला उभयता पाशारज्जू म्हणतात शास्त्राच्या भाषेत. दोन्हीकडूनही काय होतो, काही बोललं तरी पण पुढच्या व्यक्तीला काहीच बोलता येणार नाही, असा विकल्प करणं, प्रश्न करणं. अर्जुनाने प्रश्न केलाय की भगवत भक्त हे भिन्न आहेत की अभिन्न आहेत. आता देव भिन्न म्हणेल तरी पण पुन्हा अर्जुन बोलणार आहे, भिन्न म्हणता येणं शक्य नाही. बरं, अभिन्न म्हणेल तरी पण म्हणता येणं शक्य नाही. म्हणून असं दोन्हीकडूनही भगवंताला अर्जुन एक प्रश्नाचा उकल देते. जरी भिन्नची अनादि सिद्ध, देवा तू जर असं म्हणशील की ते माझ्याहून भिन्न आहेत, अनादि सिद्ध, अनादि काळापासून ते माझ्यापेक्षा भिन्नच आहेत असं म्हणशील, तरी न येते हे असंबद्ध. तू आताच म्हटलास की यद्गत्वा न निवर्तनते, ते माघारी येत नाहीत, हे तुझं बोलणं असंगत आहे. कारण ते जर भिन्न असतील तर ते माघारी येणारच, जर भिन्न असतील तर. म्हणून न येते हे असंबद्ध, ते माघारी येत नाहीत, हे तुझं बोलणं विसंगत आहे किंवा असंभवनीय. कारण आता उदाहरण देऊन सांगतोय, जे फुला गेले षटपद ते फुलेचे होते पा. जे षटपद म्हणजे भ्रमर, फुला गेले, फुलावर गेले, फुलाचा सुगंध घेण्याकरता भ्रमर फुलावर जाऊन बसले, ते फुलेची होते पा. ते काय फुलच होऊन जातात का, नाही. जसं फुलाहून भ्रमर हा वेगळा आहे, फुलाचा सुगंध घेण्याकरता भ्रमर जरी गेला तरी सुद्धा फुल आणि भ्रमर यांच्यामध्ये भिन्नता असल्यामुळं पुन्हा भ्रमर उठून बाजूला जातो. त्याप्रमाणे तुझे भक्त जर तुझ्याहून भिन्न असतील तर तुझी साधना उपासना केल्यावरही तुला प्राप्त होऊनही पुन्हाही त्या भ्रमराप्रमाणे ते मागे येतीलच, कारण ते भिन्न आहेत म्हणून. किंवा दुसरं उदाहरण देऊन सांगतोय
पै लक्षाहुनी अनारिशे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुते पडते तैसे येते चिते. पै लक्षाहुनी अनारिशे, लक्ष म्हणजे निशाणा, ज्याच्यावर आपल्याला साधायचा आहे, बाण लावायचा आहे, तो निशाणा लक्ष. त्याच्याहून अनारिशे म्हणजे भिन्न असणारे, कोण? बाण. लक्षी शिवोनी जैसे मागुते पडते, लक्षाहून अतिशय भिन्न असणारी जे बाण ते लक्षाला शिवून, लक्षाला वेधून, त्याचा स्पर्श करून पुन्हा माघारी येते, पुन्हा मागते, मागुती पडती, पुन्हा खाली ते पडतात, माग येतातच. तैसे येते चिते, त्याप्रमाणे ते भक्त जसं लक्ष आणि बाण यांचा भेद आहे, भिन्न आहेत, म्हणून लक्षाला स्पर्श करून बाण मागोते पडती, त्याप्रमाणे तुझा स्पर्श करून तुला प्राप्त होऊनही ते भक्त माघारी येतीलच की, कारण त्यांचा भेद आहे, भिन्न आहेत ते. ना तरी तुची ते स्वभावे, तरी कोणी कोणासी मिळावे, आपण यासी आपण रूपावे, शस्त्रे केवी. आता दुसरा प्रश्न आहे. आता तू म्हणशील देवा, नाही नाही बरोबर आहे अर्जुना, तुझे ते भिन्न नाहीत, माझ्यापेक्षा ते भिन्न आहेत असं म्हटलं तरी हा प्रश्न येतो. आणि तू जर आता असं म्हणशील की ते भक्त माझ्याशी अतिशय अभिन्न आहेत, कायमचे ते माझ्यापेक्षा अभिन्नच आहेत, मी आणि ते एकच आहोत, असं जर तू म्हणशील देवा, तरी सुद्धा तुझं ते म्हणणं असंबद्धच आहे, युक्त नाही. का युक्त नाही ते उदाहरण देऊन सांगतोय. ना तरी तुची ते स्वभावे, जर ते भक्त स्वभावानं तूच आहेस, तू आणि ते भक्त यांच्यामध्ये यत्किंचितही भेद नसेल, तरी कोणे कोणाशी मिळावे, तर मग कुण आणि कुणाला मिळायचंय, कारण मिळण्याकरता भेद पाहिजे. परंतु तू आणि ते यांच्यात जर पूर्णतः अभेदच आहे, तर मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती होईलच कशी? कुण मिळावं आणि कुणाला मिळावं, कारण जो मिळणार आहे आणि ज्याला मिळायचंय ते दोन्ही एकच आहेत. मग कोणे कोणाशी मिळावे? आपण यासी आपण रूपावे, शस्त्रे केवी. उदाहरण सांगतोय की शस्त्रे आपण यासी आपण केवी रूपावे. एखादं शस्त्र असेल, त्या शस्त्रानं इतराला घात करता येईल, इतरामध्ये ते शस्त्र खुपवता येईल, पण शस्त्रामध्ये खुपवता येणं शक्य आहे का? त्याप्रमाणे म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझा संयोग वियोग देवा, नये बोलो अवयवा शरीरेसी. म्हणून तुझसी अभिन्ना जीवा, तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये अतिशय अभेद असेल, तुझसी अभिन्ना जीवा, तुझ्यामध्ये अतिशय अभिन्न असणारे जे जीव, त्यांना तुझा संयोग वियोग देवा, हे देवा तुझ्यामध्ये त्यांचा संयोग होतो किंवा वियोग होतो, नाही बोलो असं तुला बोलता येणार नाही. तुझ्याशी त्यांचा संयोग होतो किंवा वियोग होतो असं तुला म्हणता येणार नाही, कारण तू आणि ते अतिशय अभिन्नच असाल तर. उदाहरण सांगतो की अवयवा शरीरेसी, शरीरेसी अवयवा देवा, संयोग वियोग नाही बोलू. शरीर आणि अवयव यांच्यामध्ये संयोग किंवा वियोग होणं शक्य नाही. सगळे अवयव मिळूनच शरीर आहे, शरीराच्याच ठिकाणी सगळे अवयव आहेत. शरीर आणि अवयव यांच्यामध्ये भेद करता येणं शक्य नाही, यांना वेगळं म्हणता येणं शक्य नाही, पृथकता सिद्ध करता येणार नाही, हे दोन्ही एकच आहेत. त्याप्रमाणे तुझा आणि त्यांचा जर अतिशय अभेदच असेल, तर ते तुला प्राप्त होतात किंवा होत नाहीत असं तुला म्हणता येणार नाही. तुझ्याशी त्याचा संयोग किंवा वियोग असं तुला बोलता येणं शक्य नाही. आणि जे सदा वेगळे तुझसी, तया मिळणी नाही कोणी दिवशी, मा येते न येते हे कायसे वाय बुद्धी. आणि जे सदा वेगळे तुझसी, आता पुन्हा पहिलाच प्रकार सांगतोय परत, की जे तुझसी सदा वेगळे, तुझ्याहून जे सतत कायमचे अनादिसिद्ध असे भिन्नच असतील, तर तया मिळणी नाही कोणी दिवशी, त्यांना मग तुझ्याशी कधीही मिळणी, तुझ्याशी ऐक्य होणं शक्यच नाही. का? तुझ्यापासून ते अतिशय भिन्न आहेत म्हणून. मा येते न येते हे कायसी वाय बुद्धी, तर मग तुझ्याशी ते येतात, म्हणजे तुला ते प्राप्त होतात, तुझ्याशी एकरूप होतात असं म्हणणं, किंवा न येते किंवा मला प्राप्त होत नाहीत, माझ्यापासून ते भिन्नच आहेत असं म्हणणं, की कायसी वाय बुद्धी हे व्यर्थच बोलणं आहे जर तुझ्यापासून ते भिन्न असतील तर. अशा दोन्ही प्रकारचा प्रश्नाचा उकल अर्जुनाने केलेला आहे. मग पुन्हा मुख्य शंका तो आता करतोय, तरी कोण गाते तू ते, पावनी न येते मागवते, हे विश्वतो मुका माते बुजावी जी. तरी कोण गाते तू ते, कोण गा ते कोण गा, की तू ते पावनी मागवते न येते, ते कोण आहेत की जे तुला प्राप्त होऊन माग येत नाहीत. तो आताच म्हटलास की जे यद्गत्वा न निवर्तनते, जिथे गेला असता परम तो भक्त माघारी पुन्हा येत नाही, त्या पुनरावृत्तीची वाट मोडेली का, असं जे तू बोलला. मग ते भक्त नेमके आहेत कसे, नेमके ते कोण भक्त आहेत, ते कसे तुझ्याशी एकरूप होतात की जे तुला प्राप्त होऊन माग येत नाहीत. हे विश्वतोमुखा, म्हणजे विश्वतः म्हणजे चारी बाजूंनी, संपूर्ण बाजूंनी विश्वतोमुखा, विश्वतः मुखाने यस्य सहा विश्वतोमुखा तत्संबोध हे विश्वतोमुखा. हे विश्वतोमुखा म्हणजे सगळ्या बाजूने ज्याला मुख आहेत असा भगवान परमात्मा तू,
हे विश्वतोमुखा मला सांग, बुझावी जी, मला हे ज्ञान करून दे, सांग, समजावून सांग की तुला जे प्राप्त होतं आणि माघार येत नाहीत ते कोण आहेत आणि कसे आहेत. ये आक्षेपी अर्जुनाच्या, तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तोषला बोध शिष्याचा देखून या. ये आक्षेपी अर्जुनाचा किंवा अर्जुनाच्या या आक्षेपाने तो शिरोमणी सर्वज्ञांचा असणारा तो शिरोमणी. आता भगवान परमात्मा हाच मुख्य सर्वज्ञ आहे, पहिली गोष्ट. आणि सर्वज्ञांचा शिरोमणी असं ज्ञानोबराय म्हणतात. याचा अर्थ ज्ञानोबरायांना हे सांगायचंय की आणखीही कोणीतरी सर्वज्ञ आहेत आणि त्या सर्वज्ञांचा परमात्मा हा शिरोमणी आहे. मग कोण ते सर्वज्ञ आहेत? तर वेदाला सुद्धा शास्त्रामध्ये सर्वज्ञ म्हटलेले. वेद हा सर्वज्ञ कल्प आहे आणि त्या सर्वज्ञाचाही परमात्मा शिरोमणी आहे. कारण त्या वेदाचीही उत्पत्ती आपल्या वेदांत शास्त्रामध्ये मानलेली आहे. वास्तविक पूर्वमीमांसी म्हणजे वेदाची उत्पत्ती मानली नाही, परंतु वेदांतामध्ये वेदाची उत्पत्ती मानलेली आहे. जयाच्या निश्वासे जन्म झाले वेदराशी, वेदाची उत्पत्ती मानलेली आहे. म्हणून वेद जरी अपौरुषेय असला तरी सुद्धा पुरुषकृत बुद्धीचे दोष त्या वेदामध्ये नाहीत, म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात. त्याची उत्पत्ती नाही म्हणून त्याला अपौरुषेय म्हणत नाहीत. हा वृत्ती प्रभाकरामध्ये विषय आलेला आहे. म्हणून वेद सुद्धा सर्वज्ञ कल्प आहे, सर्वज्ञ आहे, सर्व जाणणारा आहे, परंतु त्या वेदालाही परमात्मा उत्पन्न करतोय, म्हणून सर्वज्ञांचा शिरोमणी. किंवा दुसरा अर्थ असा आहे, सर्वज्ञांचा म्हणजे ऋषी मुनी हे सुद्धा सर्वज्ञ असतात. ऋषय हा मंत्र द्रष्टारा असं म्हणतात. कल्पातील जे वेद शास्त्र वगैरे स्मृती ग्रंथ आहेत त्यांची जशाच तशी उत्पत्ती ऋषीमुनी करत असतात. म्हणून ऋषीमुनी हे सुद्धा सर्वज्ञ आहेत, परंतु या सर्वज्ञांचाही शिरोमणी भगवान परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की तो शिरोमणी सर्वज्ञांचा, तो सर्वज्ञांचा शिरोमणी असणारा परमात्मा तोषला बोध शिष्याचा देखून या. अर्जुनाचा बोध, अर्जुनाचं ज्ञान पाहून, अर्जुनाची ही शंका पाहून, अर्जुनाची ही प्रगती पाहून भगवंताला अतिशय आनंद झाला. मग म्हणेगा महामती, माते पाहुनी न येती पुढती, ते भिन्ना भिन्न रीते आते दोन्ही. मग म्हणेगा महामती, महामती म्हणजे बुद्धिमान असणाऱ्या अशा अर्जुना, महामती महाबुद्धिमान अशा अर्जुना. माते पावनी पुढती न येती, ते मला प्राप्त होऊन पुन्हा माघारी येत नाहीत, ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोन्ही. त्याचं उत्तर एकाच ओळीत सांगितलं भगवंताने की ते माझ्याहून भिन्नही आहेत आणि माझ्याहून अभिन्न आहेत. आता बघा उत्तर कसं आहे भगवंताचं. उत्तर असं दिलंय की अर्जुना, जे की मला प्राप्त होतात ते माझ्याहून भिन्न सुद्धा आहेत आणि माझ्याहून ते अभिन्न सुद्धा आहे. आता अर्जुनाला काय वाटलं असेल, काय भगवान बोलतोय, एकूण तर म्हणतोय की भिन्नही आहेत, पुन्हा म्हणतो अभिन्न आहेत. हा व्याघात दोषच आहे. भिन्न असतील तर अभिन्न नाही, अभिन्न असतील तर भिन्न नाही. तरी सुद्धा देव म्हणतोय की ते भिन्न भिन्न आहेत, माझ्याहून भिन्नही आहेत आणि अभिन्नही आहेत, असं भगवान परमात्मा बोलले. अर्जुनाला कदाचित वाटेल की हे भगवंताचं बोलणं खोटं आहे, व्याघात दोषात्मक आहे, ह्याच्यामध्ये दोष येतोय, असं अर्जुनाला वाटेल. म्हणून याच उत्तराचा उकल, जसं अर्जुनाने प्रश्न केला आणि त्याचा उकल पुन्हा 2-3 ओव्यांमध्ये केला, तसं भगवंतानेही उत्तर दिलं एका वाक्यामध्ये स्पष्ट, आणि नंतर याच उत्तराचा उकल पुढच्या 2-3 ओव्यात करतायत. जे विवेके खोले पाहिजे तरी मी तेची ते सहजे, नास वाच तरी तुझे ऐसे गमते. ते भिन्नही आहेत आणि अभिन्न आहेत. तर भिन्न कसे आहेत आणि अभिन्न कसे आहेत हे विचार पाहण्याच्या दृष्टीने, ज्याची दृष्टी जशी असेल त्यानुसार तसे ते वाटतात. कशी दृष्टी असेल, भगवान सांगतात की जे विवेके खोले पाहिजे, खोलवर विचार करून विवेके विचारानं पाहिलं, बारीक दृष्टीनं पाहिलं, सूक्ष्म दृष्टीने पाहिलं, तरी मीची ते सहजे, मी आणि ते एकच आहोत, तेची मी आणि मीची ते, मी आणि ते एकच आहोत. सहज स्वाभाविक आमच्यामध्ये अभेदच आहे, स्वरूपानं आम्ही दोघं एकच आहोत जर विवेकाने विचाराने सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर. पण ना आहाच वहाच तरी दुजे ऐशे हे गमती. आहाच वहाच पाहिजे या पदाची अनुवृत्ती खाली पण घ्यावी लागते. आहाच वहाच पाहिजे तरी दुजे ऐशे हे गमती. आहाच वहाच म्हणजे वरवर दृष्टीने पाहिलं, उपाधी दृष्टीने पाहिलं तर मग दुजे ऐशे हे गमती, त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे असं सुद्धा गमती पद घातलंय. म्हणजे वाटतं, भासतं की मी आणि ते वेगळे आहोत असं वाटतं, पण वास्तविक आम्ही दोघं एकच आहोत हे सांगायचं. जैसे पानियावरी वेगळ आपजता दिसती कल्लोळ, एरवी तरी निखिळ पाणीची ते. जैसे पानियावरी वेगळ किंवा पानियाही वेगळ, पानियावर पाण्याच्या वर काय कल्लोळ आपजता वेगळ दिसती. पाण्यावर कल्लोळ आपजता किंवा तळपता असा एक पाठ आहे. तळपता म्हणजे कल्लोळ तळपले असता, कल्लोळ निर्माण झाले असता पाण्यावर, मग काय वाटतं वेगळ दिसती.
समुद्राहून ते तरंग वेगळे आहेत की काय असं वाटतं, म्हणजे भासतं असं. परंतु एरवी तरी निखिळ पाणीची ते वास्तविक दृष्टीने जर पाहिलं तर पाणी आणि ते तरंग यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद आहे का? नाही. तरंग उदकाचे अंग असं म्हटलेलं आहे. उदकावरील तरंग, तरंग उदकाचे अंग, तरंग आणि उदक पाणी एकच आहे, त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. पण विचार दृष्टीने पाहिलं तर आहाच वाहाच दृष्टी, दोन दृष्टी सांगितल्या इथं भगवंतांनी, एक विवेक दृष्टी आणि एक आहाच वाहाच म्हणजे उपाधी दृष्टी. मग त्या प्रत्येक उदाहरणामध्ये त्या दोन दृष्टी आणायच्या. विवेके खोले पाहिजे तेव्हा पाण्यावर तरंग वेगळे दिसतात, आणि आहाच वाहाच पाहिजे मिथ्या दृष्टीने पाहिलं, वरवर पाहिलं तर तरंग आणि हे वेगळे वेगळे दिसतात, आणि विवेकानं पाहिलं तर ते मात्र एकच आहेत, त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. का सुवर्णा हुनी आने लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तव सोने आगवेची ते. सुवर्णा हुनी आने, आने म्हणजे वेगळे, लेणी म्हणजे अलंकार, भिन्ने गमती सोन्याहून अलंकार हा वेगळा आहे असं गमती वाटतं कधी आहाच वाहाच दृष्टीने पाहिलं तर. मग पाहिजे तव सोने आगवेची ते, विवेक दृष्टीने पाहिलं तर मग मात्र सोनं आणि अलंकार यांच्यामध्ये अभेदच आहे असं पण दिसून येतं. तैशे ज्ञानाची ये दिठी मजसी अभिन्नची ते किरीटी, येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव. तैसे त्याप्रमाणे ज्ञानाची ये दिठी पाहिजे, इथं पण पाहिजे पदाची अनुवृत्ती आणायची खालची वरच्या ओळीची. तैसे ज्ञानाची दिठी पाहिजे, ज्ञान दृष्टीने पाहिलं असता कैसे मजसी अभिन्नची ते किरीटी, ते भक्त माझ्याशी अतिशय अभिन्न आहेत. ज्ञान दृष्टीने पाहिलं, स्वरूप दृष्टीने पाहिलं तर ते आणि मी आमच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही, आम्ही दोघं एकच आहोत. पण येर म्हणजे आहाच वाहाच दृष्टी, पुन्हा ती दृष्टी आली खाली. येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव, अज्ञान दृष्टीने पाहिलं, आहाच वाहाच दृष्टीने पाहिलं तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भिन्नपण उठी, भिन्नता आहे असं वाटतं, परंतु वास्तविक कसल्याही प्रकारचा भेद नाही. आता या पूर्ण चिंतनाचा एका वळीमध्ये संक्षिप्त विचार सांगतात. आणि साचो कारुनी वस्तू विचारे जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल. आणि साचो कार्यानी वस्तू विचारे, साचो कार्यानी म्हणजे खरे पाहिला असता, वस्तू विचारे वस्तुनिष्ठ विचाराने पाहिला असता. कैसे मध्ये एक अशी दुसरे, अरे अर्जुना मीच एकटाच आहे, माझ्यापेक्षा दुसरं काही या जगामध्ये नाहीच नाही. सर्व यद अयम आत्मा, सर्व मीच आहे जगामध्ये, माझ्यापेक्षा वेगळं काही नाहीच आहे. तर मग सांग बरं, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल, तुझं मला प्रश्न केलायस की भिन्न आणि अभिन्न ते आहेत का, भिन्न आहेत की अभिन्न आहेत, हा जो तू मला प्रश्न केलायस तो त्या प्रश्नाचं मी उत्तर द्यायचंच कसं, कारण माझ्यापेक्षा दुसरा पदार्थ जगामध्ये कुठला नाही. मग भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेल, की जेणेकरून भिन्न आणि अभिन्न असा व्यवहाराचा उकल होईल, उमसी जेल उमज होईल, स्पष्ट होईल. असा स्पष्ट करण्याकरता माझ्यापेक्षा भिन्न काही असावं तर याचं स्पष्टीकरण करता येईल, परंतु माझ्यापेक्षा भिन्न दुसरं काही नाहीच आहे. तर मग भिन्न भिन्न व्यवहारे उमसी जेल, भिन्न आणि अभिन्न या व्यवहाराचा उकल कसा करावा, करता येणार नाही, कारण माझ्यापेक्षा दुसरं काही नाहीच, मीच मी सर्व आहे. आगवीची आकाश सुनी पोटी, बिंबची जय आते खोटी, तै प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे. आता वर जो विचार सांगितला संक्षिप्त विचार, त्याच्याकरताही दृष्टांत दिलाय खालच्या ओळीमध्ये. आगवीची आकाश पोटी सुनी, संपूर्ण आकाश पोटामध्ये घालून कोण, बिंबची जय खोटी आते, बिंबची म्हणजे सूर्यबिंब तेच, खोटी आते, खोटी म्हणजे घनवट किंवा गोल, तेच गोलाकार झालंय. संपूर्ण आकाशाला या सूर्यबिंबाने गिळंकृत केलं, पोटामध्ये घातलं. तर मग बिंबची जय आते खोटी, सगळं ते सूर्यच काय झालाय, सगळा आकाशाला पोटामध्ये घालून सर्व ब्रह्मांडामध्ये तोच झालाय, तो सूर्य एकच आहे. तर मग के प्रतिबिंब के उठी, प्रतिबिंब त्याचं कुठं पडणार आहे, आणि के रश्मी शिरे, त्याचे सूर्यकिरण कुठे पडणार आहेत, की त्याच्यापेक्षा जर दुसरा पदार्थच नाही, सर्वात व्यापक कोण आहे, आकाश, आणि आकाशालाही त्यानं पोटामध्ये घातलेले. तर मग आता त्या सूर्याचे प्रतिबिंब कुठे पडणार आहेत, त्याप्रमाणे या आकाशालाही पोटामध्ये घालून, या सूर्यालाही पोटामध्ये घालून, ह्या सगळ्या मायेलाही पोटामध्ये घालून असणारा मीचित सूर्य, मी भगवान परमात्मा, मीच जर सर्व आहे, तर मग माझा प्रकाश किंवा माझ्यापेक्षा वेगळीकता कुठं पडणार आहे, पडायला काही शिल्लक जागाच नाही, कारण सर्व मीच मी आहे, हा विचार सांगितला. का कल्पांतीची या पानिया का म्हणून कैचे अंशा विक्रिया एका मज, किंवा कल्पांतीची या पानिया, काय ओत भरती धनंजया, कल्पांतीच्या पानिया, कल्पांत जेव्हा होतो तेव्हा पाऊस असा पडतो म्हणतात की एक एक धारा ह्याच्यासारखी असते, पर्वतासारखी एक एक धारा पडते.
असा पाऊस कल्पांतीच्या वेळी पडतो. आणि मग सांग बरं अर्जुना, धनंजया, काय ओत भरती? ओत म्हणजे लहान लहान प्रवाह. कल्पांताचा पाऊस पडलाय आणि त्या पावसानं काय लहान लहान प्रवाह भरतील का? का नद्यांना पूर येईल? तो जसं पावसाळ्यामध्ये नद्यांना पूर येतो तसा कल्पांताचा पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसाने काय लहान लहान प्रवाह भरतील का? अरे सगळं पाणीच पाणी त्यावेळी होऊन जातं. जसं सगळं पाणीच पाणी होतं कल्पांतात, तसं सगळं हे पाणीच पाणी आहे. सगळं ब्रह्मच ब्रह्म आहे. मग ते लहान माझ्यापेक्षा भिन्न आहेत का अभिन्न आहेत हे म्हणायचंय काय? म्हणून कैची अंश अविक्रिया एकामज, म्हणून अविक्रिया असणारा एक असणारा मी माझ्या ठिकाणी अंश कैचे? कसले अंश असणार आहेत? अंश नाही, काही नाही, काही नाही. अंश अंशी भाव नाही, काहीच नाही. फक्त मीच मी एकटा आहे. आता इथून पुढे ना पुढचा जो श्लोक आहे ममै वंशो जीवलोकी, या श्लोकाची अवतरणिका भगवान परमात्मा किंवा ज्ञानोबा देत आहे. परी ओघाची निमिळे पाणी वजू परी वाकुडे झाले, रवी तुझे पण आले तोय बगे. परी ओघाची निमिळे असं आहे तरी सुद्धा ओघाची निमिळे पाणी उजू परी वाकुडे झाले. पाणी कसं आहे? पाणी सरळच आहे, परंतु ओघ जसा असेल त्या ओघाप्रमाणे पाणी वाकडं होतं, वेगवेगळं होतं. पाणी एकच आहे पण जसा ओघ असेल त्यानुसार पाणी वेगवेगळं होतं. किंवा रवी तुझे पण आले तोय बगे. रवी म्हणजे आपले रवी महाराज नाही, रवी दुजे पण आले, कारण रवी महाराजांच्या ठिकाणी दुजे पण येणार नाही. ते एक आहेत, अद्वैत स्वरूप आहेत. रवी तुझे पण आले तोय बगे. तोय बगे म्हणजे तोय म्हणजे पाणी, बगे म्हणजे योगाने. पाण्याच्या योगाने रवीच्या ठिकाणी सूर्याच्या ठिकाणी दुजेपण आले. दुजेपणा आल्यासारखा वाटतो. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं की वरचा एक सूर्य आकाशातील आणि पाण्यातील एक प्रतिबिंब, असे दोन सूर्य आहेत की काय असं वाटतं पाण्याच्या उपाधीमुळे. परंतु वास्तविक पाहताना सूर्य काही दोन नाहीत, एकच एक आहे. त्याप्रमाणे व्योम चौफळे की वाटोळे हे ऐसे कायसिया ही मिळे, परी घटमठी वेटाळे तैसे ही आथी. व्योम चौफळे की वाटोळे हे ऐसे कायसिया ही मिळे. व्योम म्हणजे आकाश, ते चौफळे म्हणजे चौकोनी आहे का, किंवा वाटोळे म्हणजे गोल. व्योम आकाश, चौफळे की वाटोळे ऐसे कायसिया ही मिळे. आकाश चौकोनी किंवा गोलाकार अशा कशाला तरी ते प्राप्त होतं का? कोणत्या तरी एका आकाराला असं प्राप्त होतं का? होत नाही, कारण आकाश हे निराकार आहे, त्याला कसल्याही प्रकारचा आकार प्राप्त होत नाही. पण तरी सुद्धा परी घटमठी वेगळे तैशही आथी वेटाळे. घट आणि मठ, घटामध्ये गेलं की वाटोळे, त्याचा कंबुकरीवादिमान अशा प्रकारचा त्या आकाशाचा आकार झाला की काय असं वाटतं, भासतं. आणि मठी म्हणजे मठामध्ये आपल्या धर्मशाळेमध्ये असणारं जे आकाश आहे ते चौकोनी असल्यासारखं वाटतं. घटामधलं आकाश गोल आहे की काय आणि मठातलं आकाश चौकोनी आहे की काय असं वाटतं, पण आकाशाच्या ठिकाणी ते काही नाही, पण वाटल्याशिवाय मात्र राहत नाही. तसं अविक्रिय असणारा एक असणारा मी माझ्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा अंश नाही, परंतु तरी सुद्धा हा जीव कसा अंशाला प्राप्त होतो हे पुढे सांगायचं. हागा निद्रेचेनी आधारे काय एकलेनी जग न भरे, स्वप्नीचेनी जयावतरे रायपणे. हागा निद्रेचेनी आधारे, निद्रेच्या आधाराने काय जय रायपणे स्वप्नीचेनी अवतरे. राजा स्वप्नामध्ये स्वप्न पडलं, कारण झोपल्यानंतर स्वप्न पडतंच. झोपला मग झोपेच्या आधारानं, असं म्हणण्याचं कारण असं आहे की स्वप्नेशी कारण निद्रा असं म्हटलेलं आहे. स्वप्नाला कारण निद्रा आहे, झोप लागल्याशिवाय झोपी गेल्याशिवाय स्वप्न पडत नाही. म्हणून झोपीच्या आधारानं मग जय रायपणे स्वप्नीचेने अवतरे, स्वप्नामध्ये राजा झाला आणि राजापणाने मग तो स्वप्नामध्ये अवतरित झाला, प्रगट झाला. मग काय एकलेनी जग न भरे, तो एकटा आहे, परंतु एकटाच तो स्वप्नामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकाराला म्हणजे त्याचेच वेगवेगळे राजा तोच होतो, प्रधान तोच होतो, प्रजा तोच होतो. मग मोठं युद्ध होतं, पुढचा परकीय राजा तो राजा पण तोच होतो, कारण तो स्वप्नद्रष्टा हा स्वप्नाचं उपादान कारण असतो. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. स्वप्नद्रष्टा हाच वेगवेगळ्या रूपाला स्वप्नामध्ये प्राप्त होतो. म्हणून तो स्वप्नद्रष्टा तोच एक स्वप्नामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या रूपांना जसा प्राप्त व्हावा तसा मीच मी एक असून सुद्धा जेव्हा त्याला माया किंवा माया उपाधी लागते, अविद्या उपाधी लागते, तसा तोच एक जीव वेगवेगळ्या रूपानं दिसतो, वाटतो, पण ते फक्त भास मात्र आहे, वास्तव मात्र नाही. का मिनलेनी किडाळे वाणी भेदास ये सोळे, तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जैमी. का मिनलेनी किडाळे, किडाळ म्हणजे हिनकस का एकदा त्या सोन्याला सोळे मिनलेनी.
16 नंबरी असणारं सोनं, जे शुद्ध सोनं आहे, त्याला काही एकदा हिनकस भाग लागला की मग वाणी भेदासी त्याच्या ठिकाणी उत्तम, मध्यम, कनिष्ठ अशा प्रकारचे ते भिन्न भिन्न अशा कसोटीला प्राप्त होतं. कशामुळं? हिनकस लागल्यामुळं. वास्तविक सोनं ते सोनच आहे, हिनकस लागलं तरी ते सोनच आहे, परंतु तरी सुद्धा त्याचा दर्जा कमी जास्त होतो. का? हिनकस लागलं म्हणून. तैसा त्याप्रमाणे आता इथं मुख्य सिद्धांत आहे वरच्या ओव्यांचा. तैसा स्वमाये वेटाळे शुद्ध जय मी. तैसा शुद्ध जय, जेव्हा जय शुद्ध मी, शुद्ध असणारा असा मीच स्वमाये वेटाळे, स्वतःच्या मायेने. स्वमाये म्हणजे स्वाश्रित असणारी माया, आणि वेटाळे म्हणजे जेव्हा मी स्वविषय होतो, त्या मायेला विषय होतो, म्हणजेच मी आच्छादित होतो, म्हणजेच ती माया मला वेटाळते. त्या मायेने जेव्हा तो मी वेटाळल्या जातो, म्हणजे मायेच्या अधीन जेव्हा हा जीव होतो, हे सांगायचंय. वास्तविक मीच मी आहे, परंतु तरी सुद्धा जेव्हा याच्या ठिकाणी माया येते, प्रकृती येते, त्या प्रकृतीमुळे, मायेमुळे होतं काय? तै अज्ञान एक रूढे ते मग विवरुनी की जे पुढे देहो मी ऐसे. तै अज्ञान एक रूढे, जेव्हा स्वमायेचा तो स्वीकार करतो, स्वतःच्याच आश्रित असणारी, ब्रह्माश्रित असणारी तीच माया, तिलाच जेव्हा हा विषय करतो, तेव्हा नेमकं काय होतं? मग तेच अज्ञान एक रूढे, तेव्हा एक अज्ञान तिथं उत्पन्न होतं. अज्ञान उत्पन्न झालं की मग त्याने कोहम विकल्पाचे मांडे. कोहम म्हणजे मी नेमका आहे कोण, का अहम, मी कोण आहे, अशा प्रकारचे विकल्पाचे मांडे, विकल्प उत्पन्न होतो. अज्ञान उत्पन्न झालं कशामुळे? मायेमुळे. मायेमुळे अज्ञान उत्पन्न झालं, मायेचा आश्रय केल्यामुळे. मग मायेमुळे अज्ञान निर्माण झालं. अज्ञान काय करतं? विकल्पाला उत्पन्न करून देतं. विकल्प, मी नेमका आहे कोण, विकल्प म्हणजे दोन, मी देह आहे की आत्मा आहे, अशा प्रकारचा विकल्प उत्पन्न होतो. मग विकल्प निर्माण झाला, संशय निर्माण झाला की त्या संशयातच पुन्हा विपरीत भावनेमध्ये पर्यवसान होतं. मग तो विचार करायला लागतो की नेमका मी आहे कोण, आणि मग विवरोनी की जे पुढे देहो मी ऐशी, मग विवरण करतो, विचार करतो, आणि मग तो निश्चय करून टाकतो की पुढे खरोखर मी कोण आहे, देहो मी देहच आहे, असा विपरीत ज्ञानाचा निश्चय करून टाकतो. कारण संशय निर्माण झाला की संशय हा विपरीत ज्ञानाला ज्ञान निर्माण करून देतो. म्हणून याला संशय उत्पन्न होतो की मी नेमका आहे कोण. हा संशय निर्माण झाल्याबरोबर मग तो नंतर विचार करतो, आणि विचार करून निश्चय हाच करतो की मी कोण आहे, देह आहे, देहच मी आहे, असा निश्चय तो करतो. वास्तविक असा त्यानं निश्चय जरी केला, त्याला विकल्प निर्माण झाला, मायेनेही वेटाळलं, तरी सुद्धा स्वरूपानं तो आणि मी एकच आहे, कसल्याही प्रकारचा भेद नाही. तरी सुद्धा हा मायेचा, प्रकृतीचा स्वीकार केल्यामुळं याच्या ठिकाणी ते जसं सोन्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न कसोट्या याव्यात, त्याप्रमाणे याच्या ठिकाणी कसोटी येते. मग तो अज्ञानी, विकल्प, जीव, परिच्छिन्न, कर्ता, भोक्ता अशा प्रकारचा आपल्याला मानायला लागतो. परब्रह्म स्वरूप असून सुद्धा याला कारण आहे अविद्या, माया, याच्यामुळे हे सगळं होतं. वास्तविक हे जग आणि मी, आणि किंवा तो भक्त आणि मी, आमच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही, अशा प्रकारचा विचार ज्ञानोबरायांनी सांगितला. इथून पुढेही काही ओव्या ज्ञानोबराय सांगणार आहेत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षते. ऐशे शरीराची एवढे जय आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंश ऐसे आवडे थोडेपणे. ऐशे शरीराची एवढे जय आत्मज्ञान वेगळे पडे. आत्मज्ञान तो ठेवतो, पण कुठं शरीराच्याच ठिकाणी ठेवतो. देहोहम, मीच देह आहे असं तो म्हणतो. वेगळे म्हणजे मी ब्रह्म आहे, याच्याहून वेगळं असणारं असं जे मी देह आहे हे आत्मज्ञान, त्याचं देहा एवढंच परिच्छिन्न होतं. शरीराची एवढे, शरीरा एवढंच जे आत्मज्ञान वेगळे पडे, त्याचं आत्मज्ञान वेगळं होतं आत्मस्वरूपाहून. तै माझा अंश ऐसे आवडे थोडेपणे, तेव्हा तो माझा अंश आहे असं वाटतं, आणि थोडेपणे म्हणजे परिच्छिन्न आहे, वेगळा आहे, लहान आहे, थोडा आहे असं वाटतं. कशामुळं? तो शरीरालाच मी म्हणतो म्हणून. समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्लसे, तो समुद्र अंश वैसा दिशे सा निवाजेवी. समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्लसे, समुद्र किंवा समुद्र तरंगाकार उल्लसे. एकदा का वायू वशे, वायू निर्माण झाला की त्या वायूमुळे समुद्राच्या ठिकाणी तरंग निर्माण होतात, आणि मग तो समुद्रच तरंगाच्या आकाराचा झाला की काय, समुद्रच तो आहे खरा, पण वायूमुळे तरंग निर्माण झाला. मग तरंग रूपाला ज्याप्रमाणे समुद्रच यावा त्याप्रमाणे तै तो समुद्रांश वायसा दिसे सानिवाजेवी, ज्याप्रमाणे मग तो समुद्राचाच अंश
सानिवा लहान दिसतो, छोटा दिसतो, वास्तविक समुद्रच समुद्र आहे, परंतु तरी सुद्धा वायू आला की वाऱ्यामुळे तरंग उत्पन्न होतो आणि मग तोच समुद्र तरंगाकार झाला असं वाटतं. त्याप्रमाणे अहंकाराचा वारा, अज्ञानाचा वारा आला की मी ब्रह्मच पण मी जीव आहे अशा प्रकारचा तरंग निर्माण होतो. देवी जडाते जीवविता देहा हंता उपजविता मी जीव गमे पांडुसुता जीवलोकी. त्याप्रमाणे जडाला जीवविता, जीवन देणारा, जडाला म्हणजे देह इंद्रिय वगैरे यांना जीवविता, सानिध्य मात्राने सन्मात्राने अस्तित्व मात्राने यांना जगवणारा, जीव देणारा, जिवंत ठेवणारा. देहा हंता उपजविता, देहाच्या ठिकाणीच अहंता मी आहे अशा प्रकारचा भाव उत्पन्न करणारा. मी जीव गमे पांडुसुता जीवलोकी, या जीवलोकामध्ये मी जीव आहे असं वाटतं. पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोको शब्दा अभिप्रावो. जीवाची या बोधा जो हा धांदा गोचरू, जीवाची या बोधा, बोध म्हणजे ज्ञान, जेव्हा जीवाला असं ज्ञान होतं. गोचरू जो हा धांदा, धांदा म्हणजे हा व्यवहार, जगतरूपी व्यवहार, या व्यवहाराला जगतरूपी व्यवहाराला जो हा विषय करतो, गोचर करतो, तेव्हा तो जीवलोक शब्द अभिप्राव, तोच जीवलोक या शब्दाचा अभिप्राय आहे. म्हणजे इथं जीवलोक शब्दाचा योगिक अर्थ सांगितलाय. जीवेन लोक्यते इति जीवलोकः अशा प्रकारचा योगिक अर्थ सांगितलाय की जेव्हा हा जीव याच लोकाला, या व्यवहाराला विषय करतो, म्हणूनच जीव या लोकाला व्यवहाराला विषय करत असल्यामुळे या जीवलोकाला जीवलोक असं म्हणतात, असा योगिक अर्थ सांगितला. आता पुढे रूढार्थ सांगतात. आगा उपजने आणि निमने हे साचची जे का मानने तो जीवलोको मी म्हणे संसारोहन. उपजने उत्पन्न होणं, निमने मृत्यूला प्राप्त होणं, हे साचची जे का मानणे, जन्म आणि मृत्यू हे खरेच आहेत असं मानणं, तो जीवलोक मी म्हणे संसारोहन. तोच जीवलोक आहे आणि तोच संसार आहे असं मी म्हणतो, हा रूढार्थ सांगितलाय. एवं विध जीवलोकी तो माते ऐसा अवलोकी जैसा चंद्रका उदके उदकातीत. एवं विध म्हणजे अशा प्रकारच्या जीवलोकामध्ये तू माते ऐसा अवलोकी, माते म्हणजे मला, मी असा आहे तू असं पहा. या जीवलोकामध्ये मी नेमका कसा आहे तर असा आहे की जैसा चंद्रका उदके उदकातीत, चंद्रका उदकी, चंद्र पाण्यामध्ये पडला की मग उदकातीत, चंद्राचं प्रतिबिंब जरी पाण्यामध्ये पडलं तरी सुद्धा तो चंद्र उदकाहून अतीत आहे, उदकाहून तो वेगळाच आहे. त्याप्रमाणे या जगामध्ये तू मला या जगाताहून अलिप्त वेगळा आहे असं तू जाण. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणि का गमे लोहिवा तो तरी नोहे. काश्मीराचा म्हणजे स्फटिकाचा, रवा म्हणजे तुकडा, स्फटिकाचा तुकडा कुंकुमावरी पांडवा, कुंकुमावरी म्हणजे केशरावर ठेवला असता, आणि का म्हणजे इतर लोकांना, अज्ञानी लोकांना गमे वाटतो कसा, लोहिवा गमे, तो तांबडा आहे असं वाटतं. वास्तविक स्फटिक हा पांढरा आहे, परंतु तो केशरावर ठेवला असता तो तांबडा आहे, लाल आहे असं वाटतं, परंतु तो तरी नव्हे. म्हणजे तो स्फटिक, तो रवा तो नव्हे, म्हणजे तो काय लाल नाही, तो काही तांबडा झाला नाही, परंतु संबंध मात्रानं या केशराचा संबंध आला, म्हणजे संबंधामुळे त्याच्या ठिकाणी तांबडेपणा दिसतो. त्याप्रमाणे परमात्मा आणि जगत यांचा संसर्ग अध्यास सांगितलेला आहे. परमात्म्याचा जगताच्या ठिकाणी संसर्ग अध्यास आहे, जगाचा परमात्म्याच्या ठिकाणी स्वरूपाध्यास आहे. म्हणून हा संसर्ग अध्यास आहे. संसर्ग धर्मच फक्त परमात्म्याचा जो सत्ता स्फूर्ती हा जो धर्म आहे, हा धर्मच जगाच्या ठिकाणी अध्यस्त आहे, संसर्ग मात्रे. म्हणून असं वाटतं लोकांना की मीच जगत रूपाने प्राप्त झालो, मीच जगत आहे, मीच देह आहे असं लोकांना वाटतं, परंतु तसं मात्र नाही. तो तरी नव्हे, म्हणजे मी मात्र जगत नाही, जग माझ्या ठिकाणी आहे, मी मात्र जगत नाही. तैसे अनादिपन न मोडे माझे अक्रियत्व न खंडे परी करता भोगतायशे आवडे ते जाणगा भ्रांते. तैसे अनादिपन न मोडे, तसा स्फटिकाचा तुकडा केशरावर ठेवला तरी सुद्धा तो तांबडा होत नाही. त्याप्रमाणे मी जरी जगत रूपाने नटलेलो असलो, माझ्या ठिकाणी जरी हे जगत दिसत असलं तैसे तरी सुद्धा अनादिपन न मोडे, माझं उत्पत्ती राहित्य हे मात्र मोडत नाही. म्हणजे मी उत्पन्न होतो असं मात्र नाही, उत्पत्ती राहित्य जे माझ्या ठिकाणचं आहे, जन्मादी षडभाव विकार राहित्य जे आहे हे मात्र माझं मोडत नाही. माझे आक्रियत्व न खंडे, माझ्या ठिकाणी जे आक्रियता आहे, निष्कलम ब्रह्म असं जे वेदाने सांगितलेलं आहे ते मात्र माझं अबाधित आहे. तरी सुद्धा परी करता भोगता याची आवडे ते जाणगा भ्रांती, तरी सुद्धा मी करता आहे, मी भोगता आहे असं जे जीवांना वाटतंय ते मात्र भ्रांती आहे, तो भ्रम आहे, वास्तविक ते खरं नाही.
किंबहुना आत्मा चोखटू होवनी प्रकृतीसे एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. किंबहुना अर्जुना आता काय किती फार किती सांगावं तुला. आत्मा चोखटू, आत्मा हा अतिशय शुद्ध आहे. होवनी प्रकृतीशी एकवटू, परंतु प्रकृतीशी एकरूप होऊन प्रकृतीशी संबंध ठेवून मग तोच बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. बांधे म्हणजे स्वीकारतो काय, प्रकृती धर्माचा पाटू. पाटू म्हणजे अधिकारत्व. प्रकृतीच्या ठिकाणी जे धर्म आहेत सुख दुःखादी इंद्रिय देह वगैरे हे धर्म माझेच आहेत. आपण पया बांधे माझेच आहेत असं तो स्वीकारतो. मग आणखी कोणते कोणते ते धर्म आहेत ते पुढे सांगत आहेत. पै मनादी साही इंद्रिये श्रोत्रादी प्रकृती कार्ये ते माझी म्हणून होई व्यापारारूढ. पै मनादी श्रोत्रादी साही इंद्रिय, मनादी मन ज्यांच्या आधी आहे असे जे श्रोत्र वगैरे करून पंच ज्ञानेंद्रिय ती प्रकृती कार्ये, ती प्रकृतीची कार्य आहेत, प्रकृतीची ती धर्म आहेत. परंतु ती माझी म्हणून होय व्यापारारूढ. ती माझी आहेत असं हा म्हणतो, हा जीव म्हणतो. आहेत प्रकृतीची धर्म, परंतु हा म्हणतो ही धर्म माझी आहेत असं म्हटल्यामुळं मग होय व्यापारारूढ, तो या जगतरूपी व्यवहाराला मग प्राप्त होतो. व्यापार म्हणजे हाच व्यापार आहे. व्यापार म्हणजे देणं घेणं, हा याला व्यापार म्हणतात. इथं देणं आणि घेणं हा म्हणजे जन्म आणि मृत्यू. या जन्म आणि मृत्यूला जगतरूपी व्यापाराला तो प्राप्त होतो, कारण तो प्रकृतीच्या धर्माला माझं म्हणतो, अहंता ठेवतो, अभिमान ठेवतो. म्हणून वास्तविक प्रकृतीचे धर्म प्रकृतीचे आहेत. येथ आत्मा तो आत्मयाचे ठाई देखी जे देहीचा धर्मो देही आयशे देखणे ते पाही आन हाती. पण त्यांचा विचार मात्र इथं नाही. इथं विचार चाललाय की प्रकृतीचे धर्म आहेत ते सुद्धा माझेच आहेत असं मानतो आणि म्हणून जगतरूपी तो व्यापाराला प्राप्त होतो, व्यापारावर तो आरूढ होतो.